तुकाराम महाराज अभंग 21. तुकोबांच्या मते कीर्तन हा कधीच पोटापाण्याचा व्यवसाय होऊ नये. कीर्तनकाराजवळ भाव असला पाहिजे. श्रेष्ठ भक्तिभाव हे त्याचं पाथेय आहे. कीर्तनकार ज्ञानी हवा. त्याच्याजवळ उत्तम कलाकारांचे सगळे गुण हवेत. तो अहंकारी नसावा. अभ्यासाची बैठक असावी. त्याच्याजवळ आत्मपरीक्षण करण्याचा विवेक आणि बुद्धी हवी. कीर्तनकारांनी आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन कधीही मांडू नये. त्याचा भाव महत्त्वाचा आहे. आपल्याला भगवंताकडून प्रसाद रूपाने मिळालेलं ज्ञान त्यांनी सर्वसामान्यांना द्यावं. देताना मी तो हमाल भारवाही हा भाव आणि विरक्ती त्याच्याजवळ हवी. कीर्तन करतानाचं निरूपण ओठातनं नाही तर ते पोटातून उमलून यायला हवं. तो अति नम्र हवा. अहंकारामुळे देवाची अवकृपा होते. कीर्तन कथा निरूपण म्हणजे प्रेमाने श्रोत्यांशी साधलेला संवाद आहे. तुकोबांच्या मनात कथेला अत्यंत मानाचं स्थान आहे. कथा म्हणजे भगवंताच्या गोष्टी. देव भक्त नामाचा महिमा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे कथा. शुद्ध मनाने कथा ऐकली तर पापाचे डोंगर म्हणजे मनाची सगळी तळमळ अस्वस्थपण नाहीसं होतं. कथेमुळे मन स्वस्थ आणि शांत होतं. कथा हे साधनांचं शिखर आहे. कथा हे देवाचं ध्यान आहे. तुकोबा असं म्हणतात, कथा हे देवाचे ध्यान, कथा साधना मंडण, कथा ऐसे पुण्य आणिक नाही सर्वथा, ऐसा साच भाव खरा, कथे मजी देव उभा, भावे करिता कीर्तन, नरे तारी आणिक जन, भेटे नारायण संदेह नाही. तुकोबांना कीर्तन सुखापुढे वैकुंठीचं सुखही कमी वाटतं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणणाऱ्या भक्तराज नामदेवांनी कीर्तन हे आपलं जीवित कार्य मानलं. नामदेव कीर्तन करी, कीर्तनी नाचे पांडुरंग. नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग अक्षरशः नाचायचा. राऊळाच्या महाद्वारीचं कीर्तन भक्तराज नामदेवांनी चंद्रभागेच्या वाळवंटी आणलं. नामाचा तुका असणाऱ्या तुकोबांनी वाळवंटीचं कीर्तन गावातल्या देवळापर्यंत नेलं. तुकोबांच्या कीर्तनात तुकोबा स्वतः विठ्ठल होऊन नाचायचे. देहभान हरपून जायचे. तुकोबांनी आयुष्यभर कीर्तनातून लोकजागृती केली. कीर्तनात साक्षात देव भेटतो. कीर्तन हा मनोभाव आहे. कीर्तन ऐकणारा आणि करणाराही तरुण जातो. कीर्तनात कीर्तनकार देवरूप होऊन जातो. कलियुगात कीर्तन हे सद्गतीचं साधन आहे. कारण कीर्तनाच्या श्रवणाने सुद्धा श्रोते सुखी होतात. काम, क्रोध, लोभ, मत्सर या भावना नाहीशा होऊन प्रेम उचंबळून येतं. माणुसकीला जाग येते. ऐकोनी कीर्तनाचा गजर, ठेला यमलोकींचा व्यापार. तुकोबा आवर्जून एक गोष्ट आपल्याला असं सांगतात की कथा, कीर्तन, प्रवचन हा धंदा नाही आहे. पोटासाठी कीर्तनाचा बाजार मांडून धंदा करणाऱ्यांवर तुकोबा तुटून पडतात. कीर्तन करणारा पैशाचा, प्रसिद्धीचा लोभी असेल तर वक्ता आणि श्रोता दोघांनाही कीर्तनातून आनंद कधीही मिळत नाही. श्रोत्यांना अशा लोभी कीर्तनकारापासून भय वाटतं. तुकोबा आपल्या एका अभंगात कीर्तनकार कसा असावा याचं चित्र रेखाटतात. ते असं म्हणतात, आशाबद्ध वक्ता भय श्रोतियांच्या चित्ता, गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे, झाले लोभाचे मांजर, भीक मागे दारोदार, वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन, बहिरे मुके एके ठाई,
तैसे झाले तया दोन्ही, माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही. वक्ता म्हणजे कथा कीर्तनकार निस्पृह वृत्तीचा हवा. स्वार्थाचा स्पर्शही त्याच्या मनाला असता कामा नाही. श्रोताही तसाच निस्पृहच हवा.